नमस्कार. जय शिवराय. आतापर्यंत आपण 14 एपिसोड ऐकले आहेत. म्हणजे या पुस्तकाचा आपण पूर्वार्ध ऐकलेला आहे आणि तुम्हाला बऱ्यापैकी पुरंदरच्या तहाची पार्श्वभूमी लक्षात आलेली असणार. 15व्या प्रकरणापासून आपण उत्तरार्ध पाहणार आहोत. हे 15वं प्रकरण थोडं मोठं असल्यामुळे मी ते 2 भागात स्प्लिट करणार आहे, ए आणि बी. तर आज आपण ऐकणार आहोत 15A पार्ट. कारण साधारणपणे कुठलाही व्हिडिओ 1 तासाच्या वर जास्त जाणार नाही याची मी काळजी घेतोय. तर प्रकरणाच्या सुरुवातीला एका वाचकाची प्रतिक्रिया मी तुम्हाला वाचून दाखवतो, जी पुढील प्रमाणे. सारंग, तू तर त्या इतिहासकारांची पार चिरफाडच केली आहेस, ते देखील सशक्त तर्काने आणि परिस्थितीजन्य पुराव्यासह. महाराजांचा भन्नाट गनिमी कावा लय भारी वाटले वाचून. अशी प्रतिक्रिया संजय खोडबोले यांनी दिली आहे. संजय खोडबोले यांचे प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार. तर आता आपण पाहूया या पुस्तकाचा उत्तरार्ध. प्रकरण 15A, कृष्णाचा कर्मवाद. लॉ ऑफ कर्मा अर्थात भगवान श्रीकृष्णाचा कर्मवादाचा सिद्धांत. पुरंदरच्या तहाच्या संघर्षाबाबत उत्तरार्धामध्ये ज्या घटना घडणार आहेत त्या घटनांची संगती लागण्यासाठी, तर्कसंगती लागण्यासाठी मी इथे कृष्णाच्या कर्मवादाचा सिद्धांत तुम्हाला थोडक्यात एका गोष्टीच्या रूपात सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला संदर्भ लक्षात येईल आणि ही गोष्टही तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे. महाराजांनी शरणागती पत्करली म्हणजेच त्यांचा पराभव झाला, मिर्झा राजे जिंकले असा निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. ओशो यांच्या एका पुस्तकात त्यांनी म्हटले आहे की, मी एक छोटीशी गोष्ट सांगतो म्हणजे आपण किती लवकर निरीक्षण न करताच निष्कर्ष काढतो हे लक्षात येईल. मी तुम्हाला मागे सांगितलंय की पुरंदरचा तह झाला आणि संघर्ष संपला असं एक चित्र निर्माण झालं आणि या संघर्षामध्ये कोण जिंकलं कोण हारलं हा ज्याचा त्याचा बघण्याचा दृष्टिकोन आहे. आणि त्यावेळेस मी म्हटलं होतं की थांबा, लगेच निष्कर्ष काढू नका. आपल्याला फक्त 11 जून 1665 म्हणजे शिवाजी महाराज पुरंदरच्या पायथ्याशी मिर्झा राजांना भेटले आणि त्यांनी शरणागती पत्करली, ही जी वस्तुस्थिती आहे, ही जी घटना आहे, एवढंच फक्त आपल्याला सांगायचंय. पण त्याच्यामुळे मिर्झा राजे वरचढ ठरले आणि त्यांचं फार मुत्सद्देगिरी होती आणि त्यांनी शिवाजी महाराजांना गुडघ्यावर आणलं, अशा पद्धतीचं कुठलंही मत आपण करू शकत नाही. जदुनाथ सरकारांनी तसं म्हटलेलं आहे की इन लेस दॅन 3 months ही ब्रॉट शिवा डाऊन ऑन हिज नीज वगैरे वगैरे. तर आपल्याला फक्त एक फॅक्ट सांगायची की शिवाजी महाराज मिर्झा राजांना भेटले आणि त्यांनी शरणागती पत्करली. याच्या पलीकडे आपण फारसं काही सांगू शकत नाही ॲट दिस मोमेंट. ओके, तर ती गोष्ट आपण ऐकूया. कृष्णाचाही कर्मवादाचा सिद्धांत या बाबतीत महत्वाचा आहे. एखादी घटना घडल्यावर ती चांगली की वाईट, सुखी की दुःखी, जय की पराजय हे ठरविणे कठीण आहे. चेन ऑफ इव्हेंट्स, घटनांची मालिका. ह्या ज्या काही घटना घडत असतात डे टू डे लाईफमध्ये पण यांची एक मालिका तयार होत असते. चेन ऑफ इव्हेंट्स. एकच घटना काही स्वतंत्र नसते.
तर अनेक घटनांचा एक संधपणा तिथं चाललेला असतो. त्यामुळे भविष्यात काय होईल हे कोणी सांगू शकत नाही, ज्ञानी पुरुषही नाही. त्यामुळे ज्ञानी पुरुष फळाची अपेक्षा न ठेवता केवळ कर्म करत राहतो. हा तो कर्मवादाचा सिद्धांत आहे, जो आपणास माहिती आहे, गीतेमध्ये आपण तो ऐकलेला आहे. तर ओशोंनी सांगितलेली गोष्ट पुढील प्रमाणे. चीनमधील एक विचारवंत लाओ त्सू एका गावात गेला होता. त्याने लोकांना विचारले की येथे कोणी अद्भुत मनुष्य आहे काय, ज्याचे मला दर्शन घडेल. लोकांनी त्याला हो म्हणून सांगितले आणि ते त्याला एका वृद्धाकडे घेऊन गेले. लाओ त्सूने विचारले की याच्यात काय वैशिष्ट्य आहे. लोकांनी सांगितले की आता अलीकडेच एक घटना घडली. या वृद्ध गृहस्थाकडे एक अप्रतिम घोडा होता. फार त्याची किंमत होती. तो एकदा चोरीला गेला तेव्हा गावातील आम्ही लोक त्याच्याकडे गेलो व म्हणालो की ही तर मोठीच दुःखाची गोष्ट झाली की घोडा चोरीला गेला. तेव्हा तो वृद्ध हसू लागला आणि म्हणाला की बस एवढेच म्हणा की घोडा चोरीला गेला आहे. असे म्हणू नका की दुःखाची गोष्ट झाली. व्याख्या करू नका. तथ्य इतकेच आहे की घोडा चोरीला गेला आहे. तर आम्ही गोंधळून गेलो आणि हा म्हणाला की कोण जाणे शेवटी काय होणार आहे, काही सांगितल्या जाऊ शकत नाही. सुख की दुःख याचा निर्णय होऊ शकत नाही. लगेच निर्णय घेऊ नका, निष्कर्ष काढू नका. तेव्हा लोक परत गेले. काही 8 दिवसांनी घोडा परत आला आणि जंगलातून 8-10 जंगली घोड्यांना तो घेऊन आला. गावातल्या लोकांनी सांगितले की म्हाताऱ्याने बरोबरच सांगितले होते की असे नका म्हणू की दुःख आहे. ही घटना तर सुखाची निघाली. 10 घोडे फुकट घरपोच मिळाले. ते परत गेले व त्या वृद्धाला म्हणाले की ही तर आनंदाची गोष्ट आहे. तेव्हा म्हातारा म्हणाला की लगेच निर्णय घेऊ नका. तथ्य इतकेच आहे की घोडा परत आला व येताना 10 घोडे पण बरोबर आणले. यापुढे काही माहिती नाही की सुख की दुःख, काही सांगता येणार नाही. लोकांनी सांगितले की यात शंका घेण्यासारखे काय आहे. 10 घोडे फुकट मिळाले पण त्याने सांगितले असे म्हणू नका. बस एवढेच तथ्य आहे, त्यापुढे जाताही येणार नाही. आणि असेच झाले की 4-5 दिवसांनी त्याचा मुलगा एका जंगली घोड्यावर बसून रपेट शिकवताना खाली पडला. त्याचे दोघे पाय मोडले. लोकांनी सांगितले की म्हातारा चांगलाच हुशार आहे, समजूतदार आहे. त्याने बरोबरच सांगितले होते की लगेच निर्णय घेऊ नये म्हणून, कारण ही तर दुःखाची घटना घडली आहे. मुलाचे पाय मोडले आहे, तो अपंग झाला आहे. ते संध्याकाळी गेले व त्यांनी सांगितले की खरोखर दुःखकारक गोष्ट घडली आहे. म्हातारा म्हणाला की तुम्ही लोक ऐकत का नाही, तुम्ही व्याख्या का करत आहात. मुलगा पडला, पाय मोडले, यापुढे निर्णय घेऊ नका. लोकांनी सांगितले की आता कसली शंका, ही दुःखाची गोष्ट आहे, यात कोणते सुख निघणार आहे. पण म्हाताराने सांगितले की ते मला माहित नाही. या जगात असंख्य शक्यता आहेत, पण जे अज्ञानी आहेत तेच केवळ निष्कर्ष काढत असतात. पण ज्यांचे डोळे उघडले आहेत ते निष्कर्ष काढत नाहीत. तथ्य तथ्य आहे. त्यामुळे सुख की दुःख काहीच नाही, कारण काही पण होऊ शकते. आणि खरोखरच गावाला हार मानावी लागली आणि म्हातारा बरोबर निघाला. 1 महिन्यानंतर शेजारच्या राज्याने हल्ला केला. गावातील सर्व तरुणांना सक्तीने सेनेत भरती केले गेले.
केवळ त्या म्हाताऱ्याच्या मुलाला वगळण्यात आले कारण तो अपंग होता. गावातल्या लोकांनी सांगितले की तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे. ही सुखाची गोष्ट निघाली. म्हाताऱ्याने पुन्हा सांगितले, तुम्ही तर ऐकतच नाही, जुन्या सवयीला पकडून बसलेत. एवढेच म्हणा की मुलगा सेनेत जाऊ शकत नाही, पण हे सुख की दुःख सांगता येणार नाही. चेन ऑफ इव्हेंट्स, घटनांची मालिका. आता या गोष्टीनंतर आपण मिर्झाराजे शिवाजीराजे संघर्षाबाबतल्या मुख्य इतिहासाकडे वळूया. मिर्झाराजे शिवाजीराजे संघर्षाचा नेमका कालखंड कोणता? म्हणजे या कोणत्या पिरियडमध्ये मिर्झाराजे शिवाजीराजे संघर्ष झाला, हा कालखंड आपण पहिल्यांदा निश्चित केला पाहिजे. मिर्झाराजांनी स्वराज्यविरुद्ध मोहीम सुरू केली मार्च 1665 मध्ये. आपणास ते आठवतच असेल. महाराज शरण आले त्याच वर्षी जून मध्ये, म्हणजे जवळजवळ 3 महिने. बरोबर. मग हा 3 महिन्याचा कालखंड धरणार का? मला हा कालखंड मान्य नाही, म्हणूनच याला मी पूर्वार्ध म्हणतो. हा फक्त 3 महिन्याचा पूर्वार्ध झाला आणि संघर्ष संपला आहे असं मला म्हणायचं नाही. आणि तो पूर्वार्ध आपण मागच्या 1 ते 14 प्रकरणांमध्ये पाहिला. माझ्या मते या संघर्षाचा खरा कालखंड आहे मार्च 1665 ते फेब्रुवारी 1670 पर्यंत, म्हणजे जवळजवळ 5 वर्ष. फेब्रुवारी 1670 का? तर फेब्रुवारी 1670 ला तानाजीने पुरंदरच्या तहात दिलेला सिंहगड उर्फ कोंढाणा जिंकला, तोपर्यंतचा कालखंड. कारण महाराजांनी तानाजीला सिंहगड जिंकायला सांगितले आणि मोगलांना हे दिलेले जे किल्ले आहेत पुरंदरच्या तहात, ते घेण्याची सुरुवात कोंढाण्यापासून केलेली आहे. तिथपर्यंतचा तो कालखंड मला अभिप्रेत आहे. म्हणजे हा कालखंड मी पुन्हा एकदा सांगतो, मार्च 1665 ते फेब्रुवारी 1670 पर्यंत. ओके. या कालखंडात बऱ्याच घटना घडल्या. आग्रा प्रकरण याच कालखंडात घडले. विशेष म्हणजे याच कालखंडात दिनांक 11 जुलै 1667 मध्ये मिर्झा राजांचा बऱ्हाणपूर येथे दुर्दैवी अंत झाला. म्हणजे पुरंदर तहानंतर बरोबर 2 वर्षांनी. त्यांच्या दुर्दैवी निधनाला महाराज अप्रत्यक्षपणे जबाबदार होते. त्याबद्दल मी पुढे सविस्तरपणे आपणास सांगणारच आहे. या सर्व घटनांचा एकत्रित विचार करून मग निष्कर्ष काढला पाहिजे. जय पराजय आणि तो कोणाचा विजय झाला आणि कोणाचा पराजय झाला हे आपण 1670 म्हणजे फेब्रुवारी 1670 नंतर आपण ते ठरवूया. हा प्रकरणाचा 15A पार्ट झाला, परंतु मी प्रकरण 15B थोडंसं वाचून दाखवतो आणि मग नंतर आपण पुढे ते पाहूया. हे पण प्रकरण थोडंसं मी अर्धवटच वाचणार आहे, म्हणजे साधारणपणे तुम्हाला पुढचा एपिसोड ऐकताना याचा संदर्भ लक्षात राहील. प्रकरण 15B, महाराज अ बुल फायटर. संत तुकारामांचं एक वचन आहे, फार सुंदर वचन आहे, नीट ऐका. महापुरे झाडे जाती तेथे लवाळ वाचती. पुन्हा एकदा वाचतो. महापुरे झाडे जाती तेथे लवाळ वाचती. हे वचन तुम्ही बऱ्याचदा ऐकलं पण असेल.
त्याचा संदर्भही आपण पाहूया या प्रकरणामध्ये. शाहिस्ते खानाचा पराभव झाल्यावर औरंगजेबाने मिर्झा राजांना दक्षिणेत पाठवून मराठे व राजपूत यांच्यात भांडण लावून दिले होते. महाराजांनी मिर्झा राजांना आदिलशाही विरुद्ध मोहीम काढल्यास आपण मदतीस तयार आहोत अशा आशयाचे पहिले पत्र पाठविले होते. तुम्हाला ते आठवतच असेल. यात स्वराज्यावरील संकट टाळून ते विजापूरवर ढकलण्याचा त्यांचा हेतू होता. पण मिर्झा राजांनी आपण बादशाहच्या हुकमाप्रमाणे स्वराज्य तुडवण्यास आलो आहोत असे सांगून स्वराज्यात धिंगाणा घालायला सुरुवात केली होती. तेवढ्यासाठी ते दिल्लीहून स्वराज्यावर शिंगे रोखून दौडत आले होते. बरोबर. प्रयत्नरहित प्रयत्न म्हणजे एफर्टलेस एफर्ट. मिर्झा राजांच्या त्या उद्धट उत्तराने महाराज निराश झाले नाहीत. पुरंदरच्या मराठ्यांमार्फत व नेताजी मार्फत त्यांनी मिर्झा राजांना वेसण घालण्याचे काम सुरू केले होते. तर काही किल्ले व खंडणी देण्यास तयार आहे असे सांगून ते मिर्झा राजांना गोंजारून शांत करण्याचा प्रयत्न करत होते. पण मिर्झा राजे मात्र तह नको, गुन्हेगारासारखे शरण या अशी डरकाळी फोडत होते. शाहिस्ते खानाने 3 वर्षे असा स्वराज्यात धुमाकूळ घातला होता. महाराजांनी त्याला 2 फटके लावलेच होते. एक उंबरखिंडीत तर दुसरा मीरा डोंगरावर. कुठले ते 2 फटके? उंबरखिंडीत त्यांनी कारतलब खानाचा पराभव केला होता आणि मीरा डोंगरावर नामदार खानाला झोडपून काढले होते. पण मामासाहेबांनी काही बोध घेतला नव्हता. उलट आदिलशाहीचा परिंडा किल्ला बळकावून त्यांनी आपण हिंदवी स्वराज्य व आदिलशाही आणि नंतर कुतुबशाही काबीज करू शकतो असा फाजील आत्मविश्वास दाखविला होता. पण खानाला महाराजांचेच आव्हान पेलणारे नव्हते. एके रात्री लाल महालावर छापा घालून त्यांनी या घुसखोराला पिटाळून लावले. आपल्यामुळेच आदिलशाहीचा व कुतुबशाहीचा मोगलांपासून बचाव होतो आहे हे महाराजांच्या लक्षात येत होते. मोगलांनी दख्खनवर केलेले हल्ले केवळ आपणच का झेलावे, संघर्ष आपण करायचा व अप्रत्यक्ष संरक्षण आदिलशाहीला व कुतुबशाहीला द्यायचे हे कितपत योग्य आहे याचा ते विचार करत होते. स्वराज्य म्हणजे आदिलशाहीसाठी एक कीलक राज्य म्हणजे बफर स्टेट झाले होते. कारण व्हायचं काय की दिल्लीवरून आक्रमण झालं की ते स्वराज्यावर व्हायचं आणि मोगलांना स्वराज्य आदिलशाही जिंकायची असायची. पण महाराज त्यांना मोगलांना हरवायचे आणि याचं रेडीमेड संरक्षण आदिलशाहीचं व्हायचं. म्हणून या अर्थाने स्वराज्य हे आदिलशाहीसाठी एक कीलक राज्य, एक बफर स्टेट झाले होते. मिर्झा राजा ऐकत नाही म्हटल्यावर त्यांनी विजापूरच्या आदिलशाहीकडे बोलणी सुरू केली की तुम्ही व आम्ही म्हणजे आदिलशाही आणि शिवशाही एकत्र मिळून मिर्झा राजांचा पराभव करू. कारण मोगल हे जसे मराठेशाही बुडवायला टपले आहेत तसेच ते तुमची आदिलशाही बुडविण्याची संधी शोधत आहेत. कदाचित लवकरच मोगलांच्या फौजा विजापूरवर चालून येतीलही. म्हणून आपण दोघे एक होऊन आत्ताच मोगलांचा मोड करू असं महाराजांनी आदिलशाहीला सुचवलं होतं. पहा, तुम्हाला ते आठवत असेल. त्याचा रेफरन्स तुम्ही मागच्या प्रकरणात जाऊन क्रॉस चेक करू शकता. महाराजांचे म्हणणे रास्तच होते. कारण त्यामध्ये स्वराज्याप्रमाणे आदिलशाहीचे पण हित होते, संरक्षण होते. वास्तविक मागे याच आदिलशाहीने औरंगजेबाला पत्र पाठवून शिवाजीच्या परिपत्यासाठी शाहिस्ते खानाला दख्खनमध्ये येण्यासाठी निमंत्रण पाठविले होते. पण खानाने त्यांचा परिंडा किल्ला बळकावल्याने आदिलशाहीची मुत्सद्दीगिरीतील दिवाळखोरी जाहीर झाली होती. यात असं सांगायचं आहे की आदिलशाहीने
सिद्धी जोहरला तर पाठवलंच स्वराज्यावर, पण त्याच वेळेस त्यांनी औरंगजेबाला पत्र पाठवून सांगितलं की शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी तुम्ही पण फौज पाठवा. आणि त्या पत्राच्या अनुषंगाने औरंगजेबाने शाहिस्तेखानाला दक्षिणेत पाठवलं होतं, असा तो इतिहास आहे. त्यामुळे स्वराज्यावर आदिलशाही आणि मोगलशाही एकाच वेळेस चालून आले होते. म्हणजे आदिलशाहीने सिद्धी जोहरला आणि औरंगजेबाने शाहिस्तेखानाला पाठवलं होतं. पण शाहिस्तेखानाने त्यात काय केलं, आदिलशाहीचाच परिंडा किल्ला बळकावला आणि त्यावेळेस मग आदिलशाहीचे डोळे उघडले. हा मागचा अनुभव लक्षात घेऊन आदिलशाही योग्य प्रतिसाद देईल अशी परिस्थिती होती. कारण महाराजांनी मग युतीचा प्रस्ताव मांडला की आपण दोघे मिळून मोगलांचा पराभव करू. आणि हा मागचा अनुभव लक्षात घेऊन आदिलशाही महाराजांना हो म्हणण्याची शक्यता होती, पण त्यांनी यातून काहीच बोध घेतला नाही. शाहिस्तेखानाने परिंडा किल्ला बळकावला तरी सुद्धा त्यांचं डोकं काही ठिकाणावर आलं नाही. उलट शिवाजी आपला शत्रूच आहे, त्याला मदत करण्याची गरजच काय? कशा करता? मराठेशाही टिकवण्याकरता? जरूरच काय? उद्या मिर्झा राजे आपल्यावर चालून आलेच तर आमचे आम्ही पाहून घेऊ असे संकुचित आणि आडमुठ्यापणाचे धोरण त्यांनी स्वीकारले. शिवाजीची नाही तर कमीत कमी कुतुबशाहीची तरी मदत घेऊन ठेवावी व युतीसाठी त्यांच्याशी बोलणी करावी असेही त्यांना वाटले नाही. उलट आता मिर्झा राजे लाखाची फौज घेऊन आले आहेत, तेव्हा त्याच्या वरवंट्याखाली बंडखोर शिवाजीचे स्वराज्य कसे भरडून निघते याची प्रेक्षकांप्रमाणे आपण दुरूनच मजा पाहावी असा आसुरी विचार करत ते स्वस्थ बसले. पहा या आदिलशाहीची हुशारी. अर्थात आदिलशाहीच्या या थोर मुसद्दीगिरीमुळे महाराजांचे काहीच नुकसान झाले नाही किंवा काही अडले पण नाही. आदिलशाही असेच काहीतरी अडेल तट्टूपणा करेल याची त्यांना जाणीव असावी. महाराजांचे हे राजकारण फसले नाही. उलट आदिलशाहीने शिवाजीशी हातमिळवणी केली असून त्याच्या मदतीसाठी कोकणात फौज पाठविली आहे अशी हवा पसरवून त्यांनी मिर्झा राजांवर दबाव आणलाच. मिर्झा राजांनी व आदिलशाहीने आपले प्रस्ताव फेटाळलेले पाहून महाराजांनी मग या दोघांना शिवशाहीचा हिसका दाखवण्याचे ठरविले. महाराज म्हणजे शक्ती आणि युक्तीचा खजिना. म्हणजे आपण पाहिलं की तह करण्याचा प्रस्ताव शिवाजी महाराजांनी मिर्झा राजांना पाठवला होता, पण त्यांनी तो फेटाळून लावला होता. मग त्याच वेळेस त्यांनी आदिलशाहीला सांगितलं होतं की आपण एकत्र मिळून मोगलांचा पराभव करू, मिर्झा राजांचा पराभव करू, पण त्यांनी तो प्रस्ताव फेटाळून लावला. आणि हे दोघं प्रस्ताव एक मिर्झा राजांनी आणि एक आदिलशाहीने फेटाळल्यामुळे मग महाराजांनी ठरवलं की या दोघांना आता तडाखा द्यायचा. महाराज म्हणजे शक्ती आणि युक्तीचा खजिना. यावेळी देखील आपल्या शत्रूला चारी मुंड्या चित करण्यासाठी त्यांनी नवीनच अफलातून हुन्नर करण्याचे ठरविले. मिर्झा राजे व दिलेर 3 महिन्यापासून चौखूर उधळत स्वराज्याची नासाडी करत होते. महाराजांनी त्यांच्याशी सामना करण्यासाठी रिंगणात उतरण्याचे ठरविले. काय केलं पहा महाराजांनी. हातात तलवार घेण्याऐवजी शरणागतीचा पांढरा बावटा घेऊन ते मिर्झा राजांना सामोरे गेले. मिर्झा राजांपुढे हे पांढरे निशाण फडकावून पुरंदरचा तह करून ते चटकन बाजूला झाले आणि औरंगजेबाने स्वराज्यावर दिल्लीवरून सोडलेली ही प्रचंड धोंड महाराजांनी खाली दक्षिणेत प्रेक्षकात बसलेल्या आदिलशाहीवर सोडून दिली. औरंगजेबाने सोडलेल्या या प्रलयंकारी लाटेला थोपवण्याऐवजी ते या लाटेवरच स्वार झाले. अशा प्रकारे
आपल्या या दोन प्रबळ शत्रूंमध्येच महाराजांनी झुंज लावून दिली. या झुंजीत हे दोघे स्वराज्याचे बलाढ्य शत्रू जायबंदी होणार होते. आतापर्यंत अनेक वर्षापासून हे सुलतान मराठ्यांमध्ये झुंजी लावत होते, पण आता महाराजांनी त्याची परतफेड केली होती व स्वराज्यावरील संकट न लढताच दूर केले होते. हा पुरंदरच्या तहाचा चौथा फायदा होय. पहिले 3 फायदे आपण पूर्वार्धामध्ये पाहिलेलेच आहेत. पुरंदरच्या तहाचा हा चौथा फायदा म्हणजे शिवाजी महाराजांनी आपल्या 2 बलाढ्य शत्रूंमध्ये झुंज लावून दिली आणि स्वतः मात्र नामानिराळे बाजूला राहिले. हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. इतिहासकारांना ही गोष्ट लक्षातच आलेली नाहीये. त्यांना फक्त महाराजांची शरणागती दिसली. फाजल खानाची फजिती. महाराजांनी फाजल खानाची अनेक वेळा फजिती केली होती. फाजल खान कोण? तुम्हाला माहिती आहे, अफजल खानाचा मुलगा. महाराजांनी फाजल खानाची अनेक वेळा फजिती केली होती. बापाच्या मरणाचा सूड घेण्यासाठी मोगली छावणीत दाखल हो असा प्रेमळ निरोप मिर्झाराजांनी त्याला पाठवला होता. तुम्हाला आठवत असेल की त्या मिर्झाराजांनी अनेक शिवशत्रूंना पत्र पाठवलं होतं. ते एक पत्र त्यांनी फाजल खानालाही पाठवलं होतं की तू मोगली छावणीत दाखल हो स्वराज्य बुडवण्यासाठी. आणि त्याप्रमाणे तो मोगली छावणीत दाखल झाला होता. पण मध्येच महाराजांनी पुरंदरचा तह करून युद्धविराम केला. पुढील मोहीम आता मिर्झा राजे महाराजांची मदत घेऊन आदिलशाही विरुद्ध सुरू करणार होते. त्यामुळे आता फाजल खानाची गोची झाली. बरोबर ना? कारण फाजल खान हा आदिलशाहीचा सरदार, तो सामील झाला मिर्झा राजांना आणि मिर्झा राजे महाराजांची मदत घेऊन आदिलशाहीवर आता आक्रमण करणार. त्यामुळे फाजल खानाची गोची झाली. कारण आता त्याने कोणाच्या बाजूने कोणाविरुद्ध लढावे? महाराजांनी अशा प्रकारे त्याची परत एकदा फजिती केली. फाजल खानाने काय केले त्याचे त्यालाच ठाऊक. हे प्रकरण मी इथेच अर्धवट ठेवतो आणि हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू. ओके. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला माझ्या काही वाचकांच्या निवडक प्रतिक्रिया वाचून दाखवतो, ज्या पुढील प्रमाणे. उत्तम पाटील यांनी फेसबुकवर 2011 साली कॉमेंट केली होती. आपण पुरंदरच्या तहाबद्दल बनवलेलं ई बुक एकदम सुरेख आहे. तुमच्या नमूद केलेल्या मताशी पूर्णपणे सहमत आहे, असं उत्तम पाटील यांनी लिहिलं होतं. तर 2010 साली अमेरिकेहून यतीन भट यांनी एक कॉमेंट केली होती. पुरंदरच्या तहामागील रणनीती म्हणजे शिवाजी महाराजांचा गनिमी कावा याचा आपण सविस्तर उलगडा केलाय. राजे, आता आग्रा प्रकरण आम्हाला कधी वाचायला मिळेल? आम्ही वाट पाहत आहोत, असं 2010 साली अमेरिकेहून यतीन भट यांनी लिहिले होते. गिरीश चिप्पलकट्टी यांनी जानेवारी 2020 मध्ये प्रतिक्रिया नोंदवली होती ईमेलने. एव्हरी एपिसोड ऑफ द बुक इज फॅसिनेटिंग अँड गिव्स न्यू इन्साइट अबाउट छत्रपती शिवाजी महाराज. तर व्हॉट्सअपवरून 2019 मध्ये माझे बंधू अशोक माडगुळकर यांनी व्हॉट्सअपवरून मेसेज पाठवला होता
Sarang, this is just brilliant to find out the real story behind the chain of events. Though the events remain the same, the truth is different. Very beautifully illustrated. The narrative changed dramatically. Needs extraordinary insight to understand. Well done, Sarang. To read between the lines is not everybody's cup of tea. It proves that these so-called historians could not go into the depth, very shallow approach towards the history, or maybe prejudice against something. असं अशोक माडगुळकर यांनी पुण्यावरून कळविलं होतं 2019 मध्ये. या प्रकरणाचा उरलेला भाग आपण अर्थातच पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपला धन्यवाद. हे प्रकरण जर आपल्याला कळत असतील, समजले असतील तरच व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांबरोबर शेअर करा. माझे पुस्तक आपण असेच वाचत राहा अशी मी आपणास विनंती करतो आणि लोकांनाही हा सत्य इतिहास कळू द्या असं ठरवून मी आपणास आपली रजा घेतो. जय शिवराय.